12 ऑगस्टला जी दिव्यांची अमावस्या आहे ना, त्या दिवशी दीपपूजन कसं करायचं माहिती आहे? चला दाखवते. हे बघा, इथे चौरंग मांडून घेतलाय आणि या चौरंगावरती ना मी घरातले सगळे दिवे अगदी घासून पुसून स्वच्छ केलेत आणि ते मांडले. इथे तुम्हाला दिसत असेल. आता या दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे, पण त्याआधी कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो. म्हणून एक सुपारी घेतली, तिची गणपती म्हणून स्थापना केली आणि तिची सगळ्यात आधी पूजा केली. गणपती बाप्पाची पूजा झाली की दिव्यांच्या पूजेकडे वळायचं. सगळ्या दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, फुलं अर्पण करायची आणि सगळ्या दिव्यांची जशी देवतांची पूजा करतो त्याप्रमाणे विधिवत पूजा करून घ्यायची. या पूजेचं वैशिष्ट्य माहिती आहे? या पूजेमध्ये कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या दिव्यांना औक्षण केलं जातं. इथे तुम्हाला दिसत असेल, हे कणकेचे दिवे बनवून घेतलेले आहेत आणि यामध्ये तुपाच्या वाती ठेवलेल्या आहेत. आता या प्रज्वलित करून या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं.